अय आई आव आलाव का सासू सुना रानात फेरफटका माराय. आला बाबा रात्री चला पाऊस म्हणलं पडला पाऊस म्हणून. पडलाय, चला म्हणलं रानातून चक्कर तरी मारून यावी. म्हणलं काय रे? आई हो काय तर मिरच्याला फुलं लागले ते हो ते बघ एकच मिरचीला लागले. ते इथं बी लागलंय. पाऊसच येणार बाबा सारखं काय करावं, पाणी रानाला सैल होत नाही रे. पाऊस नाही म्हणून ओरडत होता ना आता पाऊस पडायला तर. पाऊस पडायचा नुसते खडे भरले तर हे आपला मुख पिवळा झालाय. काय नको तिकडं नुसतं पाणी साचलंय बघा. दाखव बरं चला. म्हणलं चक्कर मारून येऊ आणि बरं इकडे या बरं इकडं बघा आता किती पाणी साचलंय. तुम्हाला पाणी काढून द्या म्हणलं होतं तर तुम्ही काढून द्या. त्याला कळत नाही का तेवढं कळत तसं कसं बघा सगळ्या माळ्यामध्ये पाणी. वांगे तर लय राईट आलीत की वांगे मस्त आली तर. काय करावं आता पाऊसच यायला तर सारखा कवा यावा. काय होत असते पावसाला, पाऊस चांगला असते उलटन. हे काल आले हे लसूण हे सगळं उपटून टाकला हे की पळून गेला हे लसूण हे बघ. काय करावं मला पाऊस नाही आला तर हे असा नसतावा करीतोय. काय एकदा घ्या पाऊस काय घ्यायचं. काय बघा तेव्हा तिथं माळव किती पिवळं पडलंय, सगळं पाणी साचलंय त्याच्यामध्ये. झाला आता पडायचा नाही पाऊस बघ बघ आपलं पिकं आता बघा कसं आहे ते. पाऊस नाही म्हणून हे केलं आणि आता पाऊस आला तर पाणी साचलंय बघा. तसंच असतंय ना, नाही तर नाव घ्या एकदाच मग लय पाऊस. हे काय काय मरायला सगळं पिवळं पडायला. त्यात मरायला ही बी मुग बी मरायला हे. पाणीच हाट नाही त्यातलं. हा काय आहे खरं आला राहणार की मला काम दिसतंय. हे आता मध्ये ही ढेला आलाय हे असं कशाने तरी वडून अगं राहू देत काटे कुपाटे कुपाटे आहे ग, कुपाटे म्हणून राहिले तिथे. कुपाटे कशाचे आहे मधून आलं आणि कुपाटे आहे त्याला या गिसाड्याच्या पोरानं त्या दिवशी गवत नेलंय काढून त्यानं हे केलंय. थोडं जरा झालंय पाणी लागलंय इथून तिथून लागलंय तर तिथं लागलंय पाणी तिथं लागले तर ती तुरीचे झाड लावले तर तिथं बी सासरं खड्यात पाणी. चला चला आता एवढं वर्ष असंच राहतंय, पुढच्या वर्षी जरा लेवल करू रान. करा काय होतंय? करीत ना बघा तुम्ही बी रे. तेव्हा एकट्या माणसानं किती होतंय, तुम्ही घरी बसा गोदडे अंगावर घेऊन मला म्हणा. हा, लय कामगार आहेत की रे तू. हा तुमच्यापेक्षा तुझ्या इतकं कामदार कोणच नाही बघ, कोणीच नाही कामदार. मीच करतोय सगळं काम, तुमचं काय आहे का? करतोस की रे, लय करतो की. करायचं की माती बिती टाकायची की इथं. परवा कालच एक रिकामा कोरडा होता, कालच एक येऊन उपटीलं ही आणि एक पाणी राहते सासले. काय करायचं? पाणी आता पाऊस रात्रभर झालाय. आता ऊसाने तिकडं चिखलाने कुठं फिरायला. आता म्हणलं बघा चक्कर मारा इकडं आंबे फिंबे पालते झाले का काय पावसानं ती बघावी. आंबे कशा पालते होतील बरं. हा पाऊस आल्यामुळे रिकामे होतात आणि कसे होते ना. अगं गुडघे आहेत ते खंदू खंदू लावलेले आहेत मी, संध्या बी तरी निघत असते तर बाबा पावसानं तुला काय सांगावं आता. म्हणूनच बघा आला की फेरफटका माराय. चला सासू सुना. आता हे जळ आणि की तोडून टाकलाय, लक्ष करायचे तर कुपाट्यावरून टाक. लेबरला आता उद्या ऊस तोडा लोक आलं की आधी पहिलं जळण मागत या तोडायच्या आधी. हे आता सगळं कुपाट्या ही मधून जरा थोडं चुपून मध्ये कुणी नाही यासारखं करून टाक. कुणी येत नाही का बाई, हा, सगळं हे केलं. येत नाही कुणी, तुला माहिती आहे येते का कुणी येत नाही मध्ये. तुम्हाला घरी बसून हिंडत चकुट्या घालीत आणि त्याला काय माहिती आहे. कुठं हिंडतोय का इथंच असतं रानात आणि कुठं बघ हे सागाचे झाड ह्याला सावणी लागतंय काही बघ. हाय का खाली सगळ्या रानात गेल्या तर इकडे हाय काय ऊस आलाय का बघ इकडं. शाळा लागतील आता एवढे मोठाले झाले बघ हे सागा. ऊस दाव आलाय का ते इकडून. आता झाड म्हणल्या कडीनं तसंच होत असते का. झाड मला हे बघ बरं ही सागाचे झाड साळ्यावर एवढं होतच नाही की काय म्हणते मरणाचे पाटे साळे ऊसाकडे गेलेले. साळ्याचे ते तसे ठेवले तर 7-8 झाड आहेत आता ती मोठाले झाले, त्यांना तोडून विकायला टाकायचे. हा इकडून टाकायचं तेवढं नाही येड तोडून वरी घालवायचं येड नाही तर इकायचं आणि पैसे करायचं येड आहे. बरं झाले की झाड झाले किती काय रान झाडं पडक राहील. झालेत. बघ तिकडे तर बघ कसं गेलं तिकडे तर बघ रान पडक राहिले रान पडक झालंय. रान पडक झाले बघ. जुन्या काळात होय वा, हा? जुन्या काळात ह्याच्यात पत्रवळ्या बनवत होत्या. हा ह्याच्यात पत्रवळ्या बनवित होते. त्या पानाच्या हा ह्याच्या पळसाच्या ह्याच्या नाही. ह्याच्या नाही पळसाच्या. हा. सगळं झोपाळून गेले झाड फिड. सगळं इकडून आलंय सगळं हाय काय तिथं तर काहीच आलं नाही. त्या झोपा झाडं नाही तर काहीच आलं नाही फाट्या. इथले आधी फाटे साळायला लागायचे. कुठं तरी काय ठुलत झाड मोठाले झाले आता. ही काय लहान झाड आहे का, 10-20 वर्ष झालंय झाडाला. अरे हो बाबा बघ की केवढ्याला फाटा आलाय ते तोडूनही लागतंय का उरच्यात उरस वरी जाऊन. हा? तोडू आधी तोडा पुन्हा तिकडलं तोडा. आता काय कर पाऊस रात्री नाही पाडाय बघ. आता हे काय कर हे नुसते आळे 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 बांध बुचड्या बांध येऊ का अशा करू करू अशा येऊ का अशा करू करू बुचड्या बांध येऊ का अशा. तर ही पडायचा नाही तर लय हलका उसाय करू हे असं पडाय आडवून. तिकडे बी काय झालं की काय नाही की सगळं हे बांधून घे बघ उसा आता. हिरीकडे तर जाताच येत नाही, झाडाला ढव झालाय तिकडं. जाता येत
येत नाही इकडून तिकडून पडलेला आळे 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 बांधायचे त्या बोरगावात बघितले का मी सगळा सप्राम नुसता झोपलाय पण ऊस असला लय हलका असतो पडाय ऊस 10,000 एक जात आहे हलकी असती या. मग म्हणूनच त्याला हे करायला काळजी घ्यावी लागत असते त्याला पडाय झाला इकडे पालता पाड्यात मधून बघ हो. दाबलाय का मी काय काय थोडा थोडा दाबलाय. दाबून नाही जमत तर अशा अशा आळे मारायचे हेच पानं नाही हो का अशा करायचे होते असे मग मारले तर हे का असे आळे मारायचे होते का असे तुम्हाला कळतच नाही रे बाबा हे का असं किती दिवस सांगा असे आळे मारायचे हो का अशा बुचड्या मारायच्या असे हे का असे आहे का हे बघ. असं बागत ही पडत नाही जुंबला आहे का माहिती उसाला ऊस चिटकून राहतोय नाही तर सगळं पडतोय बघ इथं ही ऊस. आता तीच काम आहे आता पाऊस पाण्याचं दुसरं काही काम नाही. पडतोय पाऊस आता पण आता तर पोळा यायचा आहे आता तर आता किती पडतोय की पडतच असते. सुनबाईला येले का चालाय चिखलाचं. सुनबाई असं नसतं चिखलात यायचं झाल्यावर चेपर नाजुकावाने नसतं चेपर काढून यायला लागतं पाय धुवून द्यावं लागतं काय करायचं ते एवढ्या चिकून लागून चेपरचे पन्ने तुटत येत आहे का अगं पायाला चिकून लागू द्यावं लागतं का रानात आल्यावर पावसात तसंच असतंय उभ्या भराच्यात बाया आहे का माहिती हा बूट झाला तयार. बूट चेपर घालून यायली राना बघ बरं चिखलाचा बूट झालाय तयार तिचा. हे बघा कसं चेपलं तर सांग बाबा आता ही आली चप्पल घालून राहणार. काय कमाल हा पावसात मग चक्कर माराय कसे असते तर बूट झाला तयार तिचा चिखलाचा. पाय देखील उचला ना एवढा जड माझा पाय झाला या चिखलानं. चला तिकडे आता काय तिकडे जाणार तिकडे तर सगळा डवच आहे. तिकडे बी चला की तिकडे बघून तर येऊ. पुन्हा जाऊ आता दुपारून. चला चला आता घरी हे धुवा तिकडे कॅनल. चला धुवा आता ही चेपलं चेपलं बिपलं धुवा चला आपलं. का बाबा इतका चेप मला सांगायला तर दोघं त्याच चप्पल घालून आले आता. अरे मला एक काटा मोडाय तुला मोडाय का काटा बघ हे बघ तुला धावते चल कॅनलावर काटा चला. मोडायला लावता येईल मग. चला काय ए जा मग घेऊ नका ती धनकूत यायला पावसाळ्यात ते चांगले नसते तर बाबा हे नका ना बघ, घेऊ रे. जा बरं नका त्याला चारू आळ्या नाही का त्याला देऊ बी नका देऊ बी नका त्याला. गरज नाही, टाकून दे ती जाऊ दे. चालू आहे पाऊस चला आता घरी. बस झाली का रानातली चक्कर. बस झाले आणलंय चांगलं वाटायलंय की बघ भारी चिखल बूट झाले का तयार. काढा बुट फिरायचं का आणखी रानात. चेपल घालून यायचं नाही ग मी हो का आता मला लागलंय म्हणून मी चेपल घालून आले आहे का बाई? फिरायचं का आणखीन रानात. नसतंय घुसत रानगट्यायला काहीच होत नसतंय. चला मग घरी आता. चला चला पाऊस राहते पडत किती भारी वाटायले बघ पाणी